त्यातले आरोपी तो खरा होता की अजून कोणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला, असा शंका उपस्थित काही लोकांनी केलेली आहे. त्यात मला पडायचं नाही. पण त्याला ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, एन्काउंटर केलं, तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? कारण जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती आहे. पण आता त्या संदर्भात एक समिती नेमली न्यायालयानं, आणि जो अहवाल आला आहे तो धक्कादायक आहे. यापूर्वीसुद्धा मुंबईसह महाराष्ट्रात देशामध्ये एन्काउंटर झालेले आहेत. त्यातले 90% एन्काउंटर अशा पद्धतीनं झालेले आहेत. पण बदलापूरच्या प्रकरणामध्ये अख्ख्या देशाचं लक्ष होतं आणि न्यायालयीन समितीनं त्याच्यावर ठपका ठेवलेला आहे. लक्षात घ्या, सरकारने एक समिती नेमली, त्यांचं म्हणणं आहे सगळं खोटं कुमांड रचलं. आता या संदर्भात काय करायचं हे तर न्यायालयाने ठरवायचं आहे किंवा मुख्यमंत्र्याने ठरवायचं आहे. विरोधी पक्ष म्हणून तुमची काय मागणी? आमची काहीच मागणी नाही. कायद्यानं आणि न्यायालयाच्या मार्गानं जे होईल ते आम्ही पाहू. कोणावरही अन्याय होऊ नये. बोला. राहुल साहेब, एन्काउंटर झाला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतात, निकाल आलाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की तुम्ही कुणाचा गेम केला? सध्या गेम करण्याचं प्रकरण खूप वाढलेलं आहे. गेल्या 15-20 दिवसामध्ये प्रत्येकजण त्या सरकारमध्ये 3 पक्ष आहेत. अगदी मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्रीपदापासून पालकमंत्रीपदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहेत आणि एक दिवस मोठा गेम कोणाला तरी वाजणार आहे, एवढंच मी सांगू शकतो. तुम्ही म्हणालात की फडणवीसांना अंधारात ठेवून हा एन्काउंटर केला गेला होता. त्यावेळेला देखील देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीच होते. तर कुठेतरी परत आता काय हा बदला घेतला गेला? त्याच्यावरती कसं बोलणार? आता स्वतः मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री परदेशात आहेत. महाराष्ट्रामध्ये लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक त्यांना आणायची आहे दावोसमधून. त्याच्यामुळे त्यांना आता डिस्टर्ब करणं बरोबर नाही. ते येताना 10-20 लाख कोटीची गुंतवणूक, 1000 कोटीची गुंतवणूक ते आणतील. एन्काउंटर वगैरे लहान गोष्टी आहेत. राजकीय फायद्यासाठी पोलिसांचा बळी घेतला. राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी नेहमीच घेतले जातात. आता या प्रकरणात सुद्धा ज्या पोलिसांनी ज्यांच्या आदेशावरून हे केलेलं आहे त्या पोलिसांचा बळी जाणारच आहे ना. एकदा जर न्यायालयाने ठरवलं की यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची तर ह्यांच्यावरही 302चा गुन्हा दाखल होईल. जो त्या लखम भैया प्रकरणामध्ये 20 पोलीस तुरुंगवास जन्मठेप झाली, या प्रकरणात सुद्धा ते होऊ शकतं अशी मला पूर्ण खात्री आहे. 23 तारखेला शिंदेचा मेळावा होणार आहे, कार्यक्रम. राहुल शेवाळे असं म्हणतात की काही आमदार आपले म्हणजे आपल्या मोठा राजकीय बघा, होऊ द्या ना. राहुल शेवाळे काय बोलतात त्याच्यावरती राजकारण महाराष्ट्राचं ठरत नाही. त्यांच्या जीवनात दुसरं आहे काय? याला फोडायचं आहे, त्याला विकत घ्यायचं आहे, ह्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे आहेत, ह्याच्यावरच त्यांचं जीवन पक्षाचं चालू आहे. उद्या ते असंही म्हणतील ट्रम्प सत्तेवरती आलेले आहेत, त्यांच्या पक्षाचे 5-25 खासदार 23 तारखेच्या त्यांच्या मेळाव्यात त्यांच्या पक्षात येतील, म्हणजे आंतरराष्ट्रीय पक्ष होईल. तुमच्या पक्षातले आमदार काही संपर्कात असल्याचा दावा 15 आमदार संपर्कात आहेत, 6 खासदार संपर्कात आहेत असं म्हटलं जातं. नाही, कमी बोलले ते. 25 खासदार असतील आमचे आणि 45 आमदार असतील. ते त्यांचा आकडा चुकतो आहे शेवाळ्यांचा, काहीतरी गडबड आहे. म्हणून म्हणतो की या शिंदे गटाच्या सगळ्या लोकांनी कुंभमेळ्यात जाऊन ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. मोदींनी त्यांची व्यवस्था केली आहे. ज्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्यांनी प्रयागराजला जावं, प्रयाग तीर्थी बसावं. 5 स्टार तंबू उभारलेले आहेत, साधू महाराज आहेत, त्यांच्याबरोबर बसावं शांतपणे आणि धर्माचं काम 1 महिना करावं आणि मग महाराष्ट्रात यावं. राहुलसाहेब, आणखी एक विषय होता की स्थगिती दिलेल्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री डावसवरून आल्यावर होईल असं म्हटलं जात आहे. पण महाराष्ट्रात
रायगडला भरत गोगावले आणि नाशिकला दादा भुसे यांना नियुक्त केलं इतका असंही म्हटलं जातं. इतका हतबल मुख्यमंत्री मी पाहिला नाही बहुमत असलेला. म्हणजे एक मंत्री, प्रथमच चित्र मी महाराष्ट्रात पाहतोय, पालकमंत्रीपदासाठी एक मंत्री जाळपोळ करतोय रायगड जिल्ह्यात महाडला. त्याचे लोक रस्त्यावर उतरले आहेत पालकमंत्रीपदासाठी. हिंसाचार घडवला जातोय पालकमंत्रीपदासाठी आणि हिंसाचार घडवला म्हणून पालकमंत्रीपद बदलला जातो. ही गंभीर गोष्ट आहे या महाराष्ट्रात. सर, सध्या गेम करण्याचं राजकारण सुरू आहे. राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली का या संदर्भातला सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच एन्काउंटर झाला का असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. राजकीय गेम वाजवण्याचे प्रकार वाढलेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.